गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुभदास लागून सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा. आता बघा संध्याकाळचे 6:45 झालेले. करते इकडं मी स्वयंपाक आणि आता हे दूध तापवते. एकीकडे थोडासा चहा टाकलाय मी आणि हे कुकरची तयारी बघा. कुकर लावलाय. आता मी लेकीकडनं आली तर ती लेकीने मला पालकाची पेंडी दिलेली आहे. ती म्हणे मम्मी आलू पालक केलं की थोडंसं आमच्या विरांशला दे. म्हणजे देते ना, कारण त्या विरांश आमच्याकडे तिखट नसतंच आहे, कमी तिखट असतं आणि तसं विरांश पण खाऊ शकतो. त्याच्यामुळे मी आता आलू पालक करते. पहिला भात बघा तांदूळ घेते, कुकर लावते आणि दोन दिवसापासून माझ्या बहिणीची मुलगी आलेली आहे कामानिमित्त. आता ती पण येईल कामावरनं, तर मला आता स्वयंपाक करायचा आहे. पहिला मी चहा घेते, थोडं फ्रेश तर होईल. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या सगळ्या बहिणींना माझ्या यूट्यूबर्स फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. आता तेच खूप जणांचे उपासही असतात. माझा पहिला गुरुवार तर तिकडे लग्नाच्या वेळेस तिकडे गेला. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, त्या दिवशीच आम्ही नगरला लग्नाला गेलो होतो. आजचा दुसरा गुरुवार. आलू पालक करायचं म्हटलं तर आलू हे बघा, 2 बटाटे घेतलेत मी. उकडून घेते. कुकर लावायचंच आहे मला, तर बटाटे पण त्याच्यामध्ये 2 ते उकडून घेते. आता पहिला कुकर लावते. हा तर उकळतोच आहे. वरणामध्ये टमॅटो टाकते. टमॅटो टाकते मी, शिजतानाच टाकते. चहा झालाय. कुकर लावूनच चहा घेते, म्हणजे काय होते वेळ पण वाचेल माझा. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावा लागतो. मला सकाळी काही व्हिडिओ काढता नाही आलं, कारण का बहिणीची मुलगी आली आहे. तर तिच्याशी गप्पा मारता वेळ कधी निघून गेला कळालंच नाही. आणि सकाळी लेकीकडे जायची गडबड पण असते, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढला. तर आता म्हणलं चला आता संध्याकाळी तर निदान व्हिडिओ काढूयात. तेव्हा आता टाकते यामध्ये बटाटा कुकरमध्ये. हे बघा पालक इकडं मी उकडून घेते. आता दूध तर तापलेल्या आतमध्ये दूध ठेवते फ्रीजमध्ये. आणि इकडे कुकर झालंय. बाकीचं सगळं आवरून घ्यायचं आहे मला. आता मी आवरून घेते बघा. सगळं कट्ट्यावरचं पसारा मला ना, पसारा असले की नाही सुचणार. पहिला दूध ठेवते फ्रीजमध्ये, झाकण ठेवते दुधात. काल बघा परवा दिवशी माझ्या भाचीनी पेरू आणलेले.
त्यांच्या दारासमोर झाड आहे, पेरू आणलेले आहेत. चांगले पेरू या दिवसात पेरू खातात, कधी पेरू खातात म्हणा, पण पेरू आवडतात. पण खाल्ले की अशी भीती वाटते की खोकला येतो का काय आपल्याला. पेरू तर चांगले म्हणून खाल्ले. चला तर पहिला मी आवरून घेते. बघा तुम्ही बघू शकता किचन कट्टा सगळा साफ केलेला आहे. आता कणिक तिंबून ठेवली इकडे, तर मी आता पोळ्या करून घेते. किचन कट्ट्यावर पसारा असले की सुचत नाही, स्वच्छ असते की बघा सुचे लागले. आता पोळ्या करून घेते पटदिशी. आणि एकीकडे पालक उकडून ठेवलेला आहे. चला तर मग पोळ्या झाल्यानंतर तुमच्याशी पुन्हा बोलते. भाजीसाठी मी कांदा, टमॅटो आणि हे बघा लसूण हे परतून घेते. आता तेल टाकलं याच्यामध्ये. आणि इकडे बघा पालक तर मिक्सरमधून बारीक करते. आता सगळं आवरून घेते. बघा पोळ्या केल्याचं चटणा झालाय लूज, त्याच्यामुळे तो खाली चालला. परतून घेते चांगला. आणि बटाटे उकडून घेतलेले. अजून अर्धा एक आहे. 2 बटाटे उकडून घेतले होते मी. म्हणलं पहिला परतून घेते. हे मिक्सरमधून काढते चांगलं. चला बघा मिक्सरमध्ये कांदा टमॅटो ग्रेव्ही करून घेते. मला 8च्या आत भाजी पटदिशी करायची आहे. चला मी करते लवकर. मिक्सरमधून पहिला बारीक करून घेते. आमच्या छोटूला भाजी द्यायची आहे ना, त्याच्यामुळे गडबड आहे. हां हां करते भाजी. विरांस असल्यामुळे त्याला कमी तेल टाकणार आहे. कढईमध्ये तेल टाकलेले आहे. ह्याच्यात टाकलेले जिरे आणि आता ग्रेव्ही आहे ना हे टाकते भाजीमध्ये. आपण काय पिता का? थंड पाणी बिनी देऊ का बाटली? बघा म्हणजे हे कसे नक्कल करतात. एका वड्यावाल्याची कुठला आहे संगमनेरचा का. हे भाजी टाकली आणि याच भांड्यामध्ये मी आता पालक बारीक करते. हे बघा पालक टाकलेला आहे असं. आणि तेल कमी टाकले पिल्लूसाठी असल्यामुळे विरांसाठी करायचं, त्याच्यामुळे तेल कमी. आता मी काय करते एवढं झालं की वरनं तडका देणार आहे. त्यामध्ये मीठ आणि थोडीशी चिमटभर साखर टाकलेली आहे. कारण का पालक थोडंसं उग्र पण लागत असतं, त्याच्यामुळे चिमटभर साखर टाकलेली. हां म्हणजे बहिणीची मुलगी बोलते फोनवर. मी म्हणलं नाही का 2 दिवस झाले ती आलेली आहे. आणि आता बटाट्याचे साल काढते आणि टाकते त्याच्यामध्ये. मित्रमैत्रिणीनं माझी भाजी झालेली आहे. मी आता विरांसला भाजी पाठवली आहे माझ्या नातवाला, कारण का तो आता लवकर जेवेल ना, 8 वाजता तो जेवेल. त्याच्यामुळे म्हणलं घेऊन जा. मिस्टरांजवळ दिला डबा. आणि आता बघा आमच्यासाठी भाजी केलेली आहे. त्याला आता तडका, कारण का त्याची सपक भाजी होती आमची थोडीशी. म्हणजे बाळाला कसं आपण सपकच देतो, अजून तो काही खूप काही जास्त तिखट खात नाही आहे, साधारणच आहे. पण आमच्यासाठी आता भाजी पण आलेली आहे माझी. आणि मला लागतं तिखट, ह्यांना लागतं सपक माझ्या मिस्टरांना. त्याच्यामुळे मी दिलेला तडका करून ठेवलेला आहे. जसं लागेल तसं आम्ही घेऊ. तुम्हाला दाखवतेच मी कसं करून ठेवलंय. हे बघा हा तडका आहे. तसंही मी भाजीत तेल कमी टाकल्यामुळे म्हणजे चला आम्हाला हे तिखट पण होईल, थोडं तेल पण टाकता येईल. आणि अशा प्रकारे भाजी तयार झाली आहे. हे बघा आलू बटाटा दिसतो का बटाटा. बघा अशा प्रकारे आलू पालकची भाजी केलेली आहे. आता वरण
बघू आता वरण टाकलं तर टाकेन फोडणीचं, म्हणजे वरण केलेलं आहे मी, तर फोडणीचं अगदी थोडंसं टाकेन, कारण का मिष्टांना लागतं कुस्करून खायचं, त्यांना नुसतं असं कोरडी भाजी नाही चालत. बघूया, थोडंसं वरण फोडणीच टाकेन. चला, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता मी भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.